बाळासाहेब ठाकरेंनी आणीबाणीचं समर्थन केलं होतं असं म्हटलंय संजय राऊतांनी। आणीबाणी नंतरच्या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधींनी जनतेचा कौल स्वीकारला होता। आणीबाणी घटनात्मक तरतूद तसंच शिस्त लावणारी असते असं राऊतांनी म्हटलंय। पण सध्या देशामध्ये अघोषित आणीबाणी असल्याचं म्हणत संजय राऊतांनी टीका केली आहे। आज बाळासाहेब देवरस यांना जरूर इंदिराजींनी अटक केली होती त्या काळामध्ये, पण तुरुंगातून त्यांनी जो पत्रव्यवहार केलेला आहे इंदिराजींशी तो इंटरेस्टिंग आहे फार। माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं तुम्ही पोस्टरवरती फोटो लावता ना, बाळासाहेब ठाकरेंचा, हे शिंदे गट वगैरे किंवा भाजपचे लोक, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आणीबाणीचं समर्थन केलं होतं जाहीरपणे, खुलं समर्थन। इंदिरा गांधींनी घोटाळे करून त्यांना निवडणुका जिंकता आल्यास त्याच्या आज होत आहेत। हा फरक तुम्ही समजून घ्या। तेव्हाची आणीबाणी अधिकृत आणि आताची अघोषित आणीबाणी गेल्या 10 वर्षातली, तेव्हा भारतीय जनता पक्षानेही ढोंग करू नये। आणीबाणी आली आणि गेली। खरं म्हणजे आता गेल्या 10 वर्षातल्या आणीबाणी विरुद्ध लोकांना जागरूक करणं गरजेचं आहे, ते काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलं पाहिजे। मोदी सरकार सारखं क्षमाशील आणि सहनशील सरकार आजवर झालं नाही, होणारही नाही। मला आश्चर्य आणखी एका गोष्टीचं वाटतं, मोदीजींच्या वाटचालीला छुपी आणीबाणी अशी विश्लेषण लावून टीका करणारे काँग्रेसवाले खऱ्या-खुऱ्या आणीबाणीबद्दल मात्र तोंडावर पट्टी लावून बसतात, तोंडावर कुलूप लावून बसतात, मौन बाळगतात। ज्यांनी आणीबाणीच्या नावाखाली संविधानाचाच गळा घोटला तेच आता संविधान खतरे में आहे असा गळा काढतात। याच्यावर काय म्हणायचं।